श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे, नवरा बायको दोघांमध्ये जर का सतत भांडणं होत असतील, सतत वादावाद होत असतील किंवा खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतील किंवा काही वेळेला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुद्धा असतं किंवा इतर गोष्टी सुद्धा असतात, तर करायचं काय आपण जेणेकरून आपली बायको, आपला नवरा आपल्याकडे कायमस्वरूपी व्यवस्थित राहील, आपल्याशी बोलेल किंवा इतर गोष्टी याच्यासाठी. तर मुळामध्ये तुम्हाला आज असा उपाय सांगणार आहे जेणेकरून तुमचा नवरा, तुमची बायको तुमच्याशी व्यवस्थित राहील व तुमच्या संसारामध्ये कधीच अडचण येणार नाही. हा उपाय खूप जालिम आहे, खूप पॉवरफुल आहे आणि खूप जणांना गुडघ्यावर आणू शकतो. गुडघ्यावर हा शब्द का वापरतो आहे तर इतका पॉवरफुल आहे, समोरच्या व्यक्तीला खाली मान घालायची क्षमता ठेवतो. फक्त हा उपाय पती पत्नी यांच्यामध्ये चालणारा उपाय आहे. जर का याचा गैरवापर केला तर शिक्षा तुम्हाला मिळू शकते. दैवगतीचा फेर हा खूप मोठा आहे आणि हा बसू शकतो तुमच्यावरती, तुम्हाला शासन मिळू शकतं. त्यामुळे याचा वापर फक्त पती पत्नी यांनी आपसात केला तरी ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. दोघांच्या संसारामध्ये चांगली भर पडेल, आनंद वाढेल त्यांच्यात. त्यामुळे हा उपाय त्यांच्यासाठी आहे. याचा उपाय जर का परस्त्रीवर जर का करण्याचा प्रयत्न केला किंवा परपुरुषावरती जर का करण्याचा प्रयत्न केला तर ह्याचे परिणाम खूप वाईट होतील. आणि नवरा बायकोमध्ये जर का हा उपाय केला तर याचे खूप सुंदर आणि पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला मिळतील, याची खात्री आहे. आता मित्रांनो, हा उपाय नक्की काय आहे आणि उपाय करायचा कसा आहे हे जाणून घेण्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला कळणार आहे, नाहीतर काही कळणार नाही. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगा. तुमचे प्रश्न काय असतील कमेंटमध्ये विचारा, मी नक्की उत्तर देईल. आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. तुमचा एक लाईक खूप मोटिवेशन देतं, त्यामुळे मित्रांनो प्लीज एक लाईक नक्की करा. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात उपाय नक्की काय आहे. हा उपाय तुम्ही व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. आता तुम्हाला मी हा उपाय सांगणार आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला मंत्र देणार आहे. हा मंत्र खूप पॉवरफुल आहे, ह्याची क्षमता खूप आहे आणि हा मंत्र तुम्हाला समजेलच. सर्वप्रथम मी तुम्हाला कृती सांगतो. सर्वप्रथम तुम्हाला दुकानातनं, एका पूजे साहित्याच्या दुकानातनं लाल सुपारी घेऊन यायची आहे. लाल सुपारी खूप कमी प्रमाणात मिळते किंवा थोडी महाग मिळते. 50 रुपयापर्यंत तुम्हाला एक सुपारी बसू शकते, कारण की नॉर्मल सुपारी मिळते तर 3-4 रुपये 5 रुपयाला एक सुपारी मिळते. लाल सुपारी जी आहे ती तुम्हाला 40-50 पर्यंत मिळू शकते. तर ती सुपारी घेऊन यायची आहे तुम्हाला घरी. लाल सुपारी घरी आणल्यानंतर वार हा मंगळवार असावा. वार हा मंगळवार असावा आणि समोर, देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे. वेळ तुम्ही संध्याकाळी करू शकता किंवा सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती करू शकता. संध्याकाळी 7 वाजता करू शकता आणि सकाळी करायचं असेल तर सकाळी 6 ते 8 या दरम्यान करू शकता कधीही. आता उपाय असा आहे, तुम्हाला लाल आसन, पिवळं आसन, कुठल्याही प्रकारचं आसन तुम्ही घेऊ शकता खाली बसण्यासाठी. देवघरासमोर बसायचं आहे. एका वाटीमध्ये तांदूळ भरून घ्यायचे आहेत, ती सुपारी समोर ठेवायची आहे. पहिल्यांदा ताटामध्ये सुपारी ठेवायची आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती पंचामृताने, दुधाने स्वच्छ ती सुपारी धुवून घ्यायची आहे. हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या पत्नीसाठी बोलायचं आहे. माझी ही नावाची पत्नी, माझं हे गोत्र आहे. गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र म्हणू शकता. काश्यप, माझं काश्यप गोत्र आहे, माझं नाव हे आहे, माझ्या पत्नीचं नाव हे आहे. ही माझी पत्नी माझ्यासोबत व्यवस्थित राहत नाही, माझ्यासोबत व्यवस्थित बोलत नाही, ही व्यक्ती सतत घरामध्ये भांडणं करते, या व्यक्तीला माझ्यापाशी राहायचं नाहीये. तर खरा खुलासा करून द्या की असं का करतीये आणि ही आमच्या दोघांची गोडी जमवायचं कार्य करा, एवढं फक्त बोलायचं आहे आणि पाणी ताटामध्ये सोडायचं. हा झाला तुमचा संकल्प. संकल्प झाल्यानंतर ती सुपारी स्वच्छ पंचामृताने धुवायची आहे. सर्वप्रथम कुलदेवीचं ध्यान करायचं आहे, कुलदेवीला नमस्कार करायचा आहे. नंतर पंचामृताने ती, पंचामृत, दूध किंवा पंचामृत याने धुवून, पाण्याने धुवून ती सुपारी व्यवस्थित वाटीमध्ये ठेवायची आहे. ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू लावून नमस्कार करायचा आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे. आता रुद्राक्षाची माळ हवी आहे तुम्हाला किंवा स्फटिकाची माळ घेऊ शकता आणि हा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र असा आहे, ज्ञाना म्हणे चेताशी देवी भगवती अमुक. अमुकच्या जागी तुमच्या पत्नीचं नाव घ्यायचंय. अमुक
बलकुंज मोहाये महामाया नियच्छती. परत मंत्र आहे का? ज्ञाना म्हणे चेताशी देवी भगवती अमुक, अमुकच्या जागी पत्नीचं नाव, अमुक बलकुंज मोहाये महामाया नियच्छती. हा मंत्र आहे. हा मंत्र लिहून घ्या आणि हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. हे तुम्हाला करायचं किती दिवस आहे? तर एक दिवस तुम्ही केलं तरी प्रभाव तुम्हाला पडेल, 2 दिवस केलं तर जास्त प्रभाव पडेल असं आहे. सत्य जाणून घ्यायचं असेल, ही व्यक्ती असे का करते, तरी तुम्हाला कळू शकतं. आणि दुसरी गोष्ट, आपलंच तुमच्याशी सुद्धा करू शकता की तुमच्यासारखी व्हावी, तुमच्याशी व्यवस्थित वागावी व्यक्ती समोरची, असं सुद्धा तुम्ही ते करू शकता. विचारता तर तुम्ही दुसरं कारण देऊ शकता, असं काही नाही. नंतर ना दुसरी प्रोसेस, त्या सुपारीचं करायचं काय? सुपारी तर झाली आता पूजा करून, 2 दिवस झाले किंवा 1 दिवस झाला, दुसऱ्या दिवशी काय करायचं? सुपारीचा नमस्कार करायचा, कुलदेवीला एक नारळ फोडायचा देवघरामध्ये किंवा घराच्या बाहेर एक नारळ फोडायचा, बाहेर नारळ टाकून द्यायचा फोडून, ती बाधा तुमच्यावरची निघून गेली. सुपारी घ्यायची, नमस्कार करून ती सुपारी फोडायची, फोडल्यानंतर ना बारीक अशी पावडर करायची. तुमची मिसेस किंवा तुमचे मिस्टर पान खात असतील, त्यांना पानामध्ये देऊ शकता, त्यांना दुधासोबत देऊ शकता, तुम्ही त्यांना जेवणामध्ये देऊ शकता. हा उपाय, हा प्रयोग केल्याने समोरची व्यक्ती, समोरची पत्नी किंवा पती तुमच्यासारखं होणार आहे, तुमच्याशी व्यवस्थित. हा उपाय वैदिक परंपरेनुसार आहे, तांत्रिक विद्येच्या अनुसार मी तुम्हाला उपाय सांगत नाही. वैदिक कर्मकांडाच्या रीतीनुसार. कसं आहे, बऱ्याच जणांचे घर उद्ध्वस्त होतात, बऱ्याच जणांच्या घरामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात, त्यासाठी हा उपाय आहे. हा उपाय तुम्ही केल्यास तुम्हाला रिझल्ट खूप चांगला मिळणार आहे. बरेच जण आता सध्याच्या काळामध्ये तुम्ही पाहताय सध्या कशी अवस्था आहे जगामध्ये. हा उपाय एकदम तुम्ही करून पहा, तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे, खूप पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला मिळणार आहे. दुसरी गोष्ट, आता ही गोष्ट पत्नीला द्यायची कधी, खायला द्यायची कधी, हा एक मोठा प्रश्न आहे. तर मंगळवारी सुपारी तुम्ही आणली, मंगळवारी सुपारी घेऊन यायची, मंगळवारी सुपारी आणली, मंगळवारी तुम्ही सिद्ध केली किंवा आधी आणू शकता सुपारी कधीही, मंगळवारी तुम्हाला सिद्ध केली सुपारी, बुधवारी घालायची नाहीये, गुरुवारी शुक्रवार तुम्ही ती सुपारी पत्नीला खाण्यामध्ये देऊ शकता. त्याचा एवढा मोठा रिझल्ट आहे, तुम्हाला मी अनुभव सांगितले तर तुम्ही म्हणता. आणि ज्यांची संसार त्यांचा टिकत नाही, ज्यांची पत्नी सारखीच गावाला पळते किंवा ज्यांची पत्नी सारखीच इकडे तिकडे जाते, जास्त बोलत नाही, जास्त असे प्रॉब्लेम क्रिएट करते, तर त्यांच्यासाठी नक्कीच व्हिडिओ नवीन येणार आहे. हो, आता या विषयावर व्हिडिओ बनवावा लागेल, मग तुम्हाला समजेल नक्की करायचं काय आणि उपाय कशा आहेत ते तुम्हाला समजेल. भेटूयात परत नवीन व्हिडिओ मध्ये. आता सध्या लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बाकीचे व्हिडिओ पहा. चॅनलवरती खूप चांगले व्हिडिओ आहेत, आध्यात्मिक साधना, उपासना साध्या सगळ्या तुम्हाला दिलेल्या आहेत मी, तुम्ही पहा. ठीक आहे, चला भेटूयात परत नवीन व्हिडिओवरती. श्री स्वामी समर्थ.